नमस्कार, जय महाराष्ट्र. मी कृष्णात उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले, प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवित आहे. नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे उमेदवार असून महिला प्रवर्गातून सौभाग्यवती प्रियांका युवराज निकम या निवडणूक लढवित आहेत. तर ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने एक आगळी वेगळी निवडणूक आहे आणि आगळ्या वेगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांच्या पुढे संभ्रम अवस्था निर्माण झालेली की एकीकडे विरोधक आमच्यावरती टीका करतायत की श्रीमंत रामराजे साहेब यांनी गेल्या 30-35 वर्षांमध्ये काय काम केलं. तर आता मी अनेक वेळा आपल्या निदर्शनास आणून दिले की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये खूप मोठं काम उभं राहिलेलं आहे. आता काम उभं राहिले तर तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्ही पत्रकार आहात आणि मी पण एक तुमचा बांधव आहे की रामराजे साहेबांनी जलक्रांती केलेली आहे. फलटणची दुष्काळी तालुका म्हणजे ओळख होती, ती दुष्काळी तालुका ओळख पुसण्याचं मोठं काम केलं. आज सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये फलटण तालुका हा सिंचनाखाली आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्रांती म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे कमिन्सचा मेगा प्रोजेक्ट जो फलटण मध्ये आहे तो मेगा प्रोजेक्ट भारतातला सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे फलटण तालुका हा देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावरती गेलेला आहे. त्याच्या माध्यमातून आज जवळपास 7 ते 8 हजार लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. कमीच बरोबर आता श्रीमंत अनिकेत राजे यांची एक कंपनी येते महेंद्र लॉजिस्टिक, त्याच्या माध्यमातून जवळपास शेकडो लोकांना रोजगार मिळतोय. त्याच्याबरोबर गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट हा एक मोठा उद्योग आहे. या उद्योगाच्या माध्यमामधून सुद्धा 3,500 ते 4,000 महिला आणि तरुण युवकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये फलटण शहरामध्ये फलटण तालुक्यामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचं काम श्रीमंत रामराजे साहेबांनी केलेले. शैक्षणिक औद्योगिक जलक्रांती झाली. तुम्हाला माहिती आज फलटणमध्ये केवळ MBBS कॉलेज सोडलं तर सगळी कॉलेज आपल्या फलटण शहरामध्ये मुलांना शिकण्यासाठी शिक्षणाची सोय झालेली आहे. आता ह्याच्या पलीकडे नेमकं काय काम असतं, आता आम्ही त्यांना विचारतो आता नेमकं काम करायचं काय राहिलेलं आहे. शहरामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे ते आरोप करतात की नाना नानी पार्क नाही. नाना नानी पार्क आहेत, 4 ठिकाणी नाना नानी पार्क आहेत. स्विमिंग टँक आहे. फलटण नगर परिषदेची इमारत भव्य दिव्य अशी उभा केलेली आहे. त्याचबरोबर फलटणमध्ये आणखीन एक डांगोरा पेटला जातोय की रामराजे साहेबांच्या काळामध्ये रस्त्याची कामं खराब झाली, पण सन 2022 ला निवडणूक झाली असती तर सगळे रस्ते चांगले झाले होते. 14 कोटी रुपयाच्या माध्यमातून रामराजांनी म्हणजे रस्ते तयार केले होते. आणि तुम्हाला माहिती आहे की हे एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं जेव्हा सरकार आलं त्याच्यानंतर अजितदादा त्या सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेला रामराजांनी 20 कोटी रुपयाचा निधी आणला होता आणि त्या 20 कोटी रुपयाच्या निधीमधून अनेक विकासाची कामं फलटण शहरातली मार्गी लागली. काय कामाचं टेंडर झालं, काय कामं बाकी राहिली होती. दरम्यानच्या काळात आमदार बदलला की 30 कामं त्यांनी रखडवलेली. म्हणजे जाणीवपूर्वक फलटण शहरातल्या जनतेला त्रास देण्याचं काम हे विरोधकांनी केलेले आणि हे सगळं विरोधकाचं पाप आहे. आज आमच्यावरती म्हणतात की पाणी नाही. पाणी तर तुम्हाला माहिती आहे की 3 महिने पुरेल एवढा स्टोरेज टँक आहे. 7 टाक्या आहेत. ते म्हणतात टाक्या रिकाम्या आहेत, टाक्या अजिबात रिकाम्या आहेत. सगळ्या टाक्यांमध्ये पाणी साठवलं जातंय आणि प्रत्येकाला कमी जास्त दाबाने पाणी येते. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असलं तरी पण आता तुम्हाला माहिती आहे की बारोबागेमध्ये 80 लाखाची टाकी उभं राहते. त्याची वर्क ऑर्डर झाली ती श्रीमंत रामराजेच्या माध्यमामधूनच म्हणजे तो निधी आलेला आहे. तिथं सुद्धा आता बारोबागेमध्ये 80 लाखाची जर टाकी झाली तर फलटण शहरामध्ये कुठेही पाण्याची कमतरता भासणार नाही. आता याच्या उपर जर तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही मला विचारू शकता, त्याचं मी समर्पक उत्तर आपल्याला देऊ शकतो. दादासाहेब, आपण कोर कमिटीमध्ये आहात आणि राज्यघटाचे एकदम विश्वासू सहकारी म्हणून मानले जातात. विरोधकांनी असा आरोप केलाय की कमिन्स आणली तर कमिन्स मध्ये मंगळपेठेतला एकही व्यक्ती नोकरीला नाही. याबाबत आपलं काय म्हणत आहे? आता कसं आहे, कमिन्स ही मोठी कंपनी, जागतिक लेवलवर काम करणारी कंपनी. त्या क्वालिफिकेशनचं जर शिक्षण तुम्ही जर घेतलं तर निश्चितपणे फलटणमध्ये त्याला नोकरी दिली जाते. फलटणमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून जे डिप्लोमा मुलं येतात त्यातले अनेक मुलं त्या जॉबला लागलेली. त्यामुळे हा आरोप धांदल खोटा आहे. नामदार जयकुमार गोरे यांनी श्रीमंत रामराजे हे शकुनी आहे, याबाबत असं काय आहे की जे सभापती पदावर काम केलं फलटणचा, आपण सांगता की सर्वांगीण विकास केला, तरी त्यांना महायुतीतलाच एक घटक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करतोय. याबाबत आपलं मत काय? आता कसं आहे, टीका करणे हा त्यांचं काम आहे. शेवटी विरोधकांना जर एखाद्या विकासाचा मुद्दा नसेल तर विरोधक असे काही पण टीका करणार. तर श्रीमंत रामराजे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना कुणीही शत्रू नाही.
म्हणजे कुणीही शत्रू नाही, कुठल्याही पक्षात गेले तर तुम्हाला माहिती आहे रामराजे साहेबांच्या शब्दाला मान आहे आणि हे तुम्ही सर्व पत्रकारांनी अनेक वेळा बघितलेले. आपण म्हणून आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे उर्फ बाबा यांनी महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी आणली. त्यामध्ये आपला काय अंदाज आहे, किती मुलांना शहरातील तिथं चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो? आज त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये जवळपास 300 ते 400 मुलं नोकरी करतायत. आता महिंद्रा लॉजिस्टिक चा विस्तार होतोय, विस्तार झाला तर निश्चितपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे. आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या शिक्षणाप्रमाणे त्या ठिकाणी रोजगार मिळेल. दुसरा एक प्रश्न, तुमचे सहकारी मिलिंद नेवशे ज्यांच्या पत्नी सौभाग्यवती नीताताई नेवशे या नगराध्यक्ष होत्या, ते तुम्हाला सोडून गेले, याबाबत आपण काय सांगाल? आता काय माहिती का, वैयक्तिक काय त्या मिलिंद नेवशेंचा किंवा आपणचा काय जो वैयक्तिक प्रश्न असेल तो मी काय सांगू शकेन. प्रत्येकाचं शेवटी प्रत्येकाचं माइंड असतं आणि त्या माइंडनुसार प्रत्येक जण निर्णय घेत असतो. तर त्यांनी कोणत्या विचाराने निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मला काय असं जास्त काय विस्ताराने सांगता येणार नाही. दुसरं असं, तुम्ही म्हणालात की PWD कडे 14 कोटी रुपये नगरपालिकेच्या माध्यमातून वळवले गेले, 14 कोटी रुपयाचे रस्ते केले, परंतु आजही विरोधक असं म्हणतात की एकही रस्ता चांगला नाही. त्याचबरोबर दुसरी एक वाईट घडली, तत्कालीन मीरा बोरवणकर मॅडम यांचा एक व्हिडिओ फिरतोय की त्या म्हणाल्या की मी 1996 ला होते तेव्हाही रस्ते चांगले नव्हते आणि आजही फलटण शहरातले रस्ते चांगले नाही. याबाबत आपण काय विरोधकांना उत्तर द्या? आता कसं आहे माहितीये का, आज रस्ते खराब झालेत, शहरातले कट झालेत, पण फलटण शहराच्या अंतर्गत असणारे सगळे रस्ते आजही चांगले आहेत. तुम्हाला माहिती आहे की गेली 4 वर्षे प्रशासकीय राजवट आहे. त्याच्यापेक्षा मी पुढे जाऊन सांगेल की गेली 2 वर्षात जो प्रशासक आहे तो पूर्ण त्यांच्या विचाराचा प्रशासक आहे. तो काहीही काम करत नाही, हे मुद्दाम त्याला सांगतात काही काम करायचं नाही, जनता वैतागली पाहिजे आणि जनतेनं त्याचं खापर श्रीमंत रामराजे यांच्या गटावर फुटलं पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की मध्यंतरी 25 मेला एवढा मोठा प्रचंड पाऊस झाला की सरासरी एवढा पाऊस एकाच दिवसामध्ये झाला आणि गेली 2 वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होते. त्याचबरोबर फलटण शहरामधून तुम्हाला माहिती आहे 4 साखर कारखाने आहेत, ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावरती होते, जड वाहन मोठ्या प्रमाणावरती जात आहेत. त्यामुळे मुख्य रस्ते उकडलेले निश्चितपणे दिसत आहेत, खराब झालेले दिसत आहेत, पण त्याचं पाप हे आमचं नाही. लक्षात घ्या, मी अजून ठासून सांगतो ते पाप आमचं नाही, ते पाप हे विरोधकाचंच पाप आहे आणि प्रशासक त्यांचं पूर्णपणे ऐकतो आणि त्यामुळे ती रस्ते जाणीवपूर्वक खराब ठेवलेली आहेत. दुसरं असं की श्रीमंत रामराजे साहेब सांगतात की मी अजूनही राष्ट्रवादीत आहे. मग महाराष्ट्राच्या चाव्या, आर्थिक चाव्या माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या हातामध्ये आहे आणि आपण आता उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात गेला. मग दोघांच्या माध्यमातून किती विकास निधी फलटण शहरासाठी तुमच्याकडून उपलब्ध होईल? आणि विरोधकही म्हणतात की बारामतीच्या तुलनेत फलटणचा विकास करू, याबाबत आपलं मत काय? आता एक तर कसं माहितीये का, श्रीमंत रामराजे साहेब काय म्हटले की मी महायुतीचाच घटक आहे आणि महायुतीचेच काम करतोय. आता रामराजे साहेब काय शिवसेनेमध्ये आलेले नाहीत, लक्षात घ्या तुम्ही. शिवसेनेत कोण गेले? श्रीमंत संजीवराजे गेले, श्रीमंत रघुनाथराजे गेले असतील किंवा श्रीमंत अनिकेतराजे गेले असतील. आता शिवसेनेचे जे आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे असे आहेत, ते शब्दाला पक्के असतात आणि त्यांच्यावरती अख्ख्या महाराष्ट्राचा विश्वास आहे. ते एकदा शब्द दिला की ते शब्द बदलत नाही. आणि त्यांची जी सभा झाली आपली परवा गजानन चौकामध्ये, त्यावेळेला त्यांनी सांगितले फलटण शहराच्या विकासाला कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. कारण का तर नगरपालिकेशी निगडीत असणारं खातं हे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे. त्याचबरोबर अर्बन डेव्हलपमेंट खातं आहे, त्याचबरोबर गृहनिर्माण खातं आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचे, लक्षात घ्या. शेवटी पैसे कोणाला किती द्यायचे हे पालकमंत्र्यांच्या हातात असतं आणि ते पालकमंत्री आपले शंभूराजे देसाई साहेब आहेत, आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी देणार आहेत. तुम्हाला माहिती आहे की कराडमध्ये साधे राजेश यादव माजी नगराध्यक्ष ते गेले तर 350 कोटी रुपये कराड शहराला शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आता तुम्ही सांगा की एवढं मोठं बाबा श्रीमंत संजीवराजे असतील किंवा श्रीमंत अनिकेतराजे असतील किंवा श्रीमंत रघुनाथराजे असतील, हे जर शिवसेनेत गेले असेल तर जिल्ह्याचं राजकारण सुद्धा बदलणार आहे. त्यामुळे पाहिजे एवढा निधी तुम्हाला फलटण शहराच्या आणि फलटण तालुक्याच्या विकास कामाला उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी 100% खात्री देतो. स्वतः
एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तुम्हाला खात्री दिलेली आहे फलटणकरांना, आणि फलटणकरांनी शिंदे साहेबांच्या शब्दावरती 100% विश्वास ठेवावा. विश्वासास पात्र असणारं शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे. शेवटचा आणि एक महत्वाचा प्रश्न विचारतो दादासाहेब, की उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आता नुकतेच पलटणला आले होते, तेव्हा ते गाडीतून बसूनच त्यांनी काही अधिकाऱ्यांना फोन केला की जर तुम्ही प्रशासकीय दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. याबाबत त्याच्यानंतर प्रशासकीय दहशत कमी झाली असं तुम्हाला वाटतं का? आता शिंदे साहेबांची सभा झाली, त्याच्यानंतर शिंदे साहेब त्या गाडीमध्ये बसले. तिथूनच त्यांनी SP साहेब आणि कलेक्टर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की काय असं ते नियमाने करा, जर आमच्या कार्यकर्त्यावर जर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर या गाठ माझ्याशी आहे. शेवटी शिंदे साहेब काही एकटे नाही, शिंदे साहेबांच्या पाठीमागे 57 आमदार आहेत आणि शिंदे साहेबांच्या पाठीमागे जवळपास 8 खासदार आहेत, आणि शिंदे साहेबांच्या शब्दाला या सरकारमध्ये खूप मोठं वजन आहे. आता त्याचं असं, विरोधक काही पण आरोप करत असतात, विरोधकांना पैसे वाटण्याशिवाय दुसरा उद्योग नाही. आता प्रभाग क्रमांक 11 मध्ये तर पैशाचा धुमाकूळ चाललाय, म्हणजे पैशाच्या जीवावरती निवडून यायचं, निवडून आल्यानंतर जनतेला दिसायचं नाही. आम्ही दोघं सुद्धा, निकम मॅडम आणि मी दोघं सुद्धा तळागाळातले कार्यकर्ते, आणि 100% तुम्हाला सांगतो की प्रभाग क्रमांक 11 मध्ये एवढं मोठं काम आम्ही उभा करू आणि जनतेचा सेवक म्हणून काम करू. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. प्रभाग क्रमांक 9 मध्ये माझी पत्नी असताना आम्ही खूप मोठी कामं केली, जवळपास 23 कोटीची कामं केली. आज आता आमच्या मिसेसची एक बाईट फिरते, एक जण म्हणले की तुम्ही 5 वर्षात आला नाही, त्याच व्यक्तीने आमचं वेलकम केलं होतं आणि त्याच व्यक्तीने आमचं स्वागत केलं होतं, त्यांनी आमचा सत्कार केला होता की तुम्ही एवढी मोठी कामं केली. ते जिथं राहतात ना तिथले रस्ते आम्ही केले, तिथले गटाराची लाईन आम्ही केली, आणि तो रस्ता आजही तुम्ही जाऊन बघा, एवढा चकाचक रस्ता आहे डॉक्टर रसाळ्याच्या लॅब समोरचा, तिथं कुठंही रस्त्याला एक कणभर सुद्धा खड्डा नाही. त्यामुळं लोक खोटे नाटे आरोप करत असतात. शेवटी निवडणूक ही काय, दुसरं काय असतं, निवडणुकीमध्ये खोटे आरोप करायचे असतात. आम्ही मात्र कधी खोटे आरोप करणार नाही. आम्ही ही निवडणूक अतिशय प्रामाणिकपणे लढणार, जनतेच्या सेवेसाठी लढणार, जनतेचं सेवक म्हणून काम करणार आणि 5 वर्ष जनतेला घरपोच सेवा उपलब्ध करून देणार. नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा त्यांना देता येतील त्या सगळ्या सुविधा आम्ही दोघं दिल्याशिवाय राहणार नाही, एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो.